नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं 5 मिनिट इंग्लिश या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत वॉज एबल टू चा वापर। वॉज एबल टू चा वापर केव्हा करतो? जर मी करू शकलो, तो करू शकला असं म्हणायचं असेल त्याच वेळेला आपल्याला वापरायचं आहे वॉज एबल टू। बरोबर? ते करू शकले असेल तर वेअर एबल टू। ते म्हणजे अनेक लोक झाले म्हणून वेअर वापरायचा। अनेक वचनी असेल तर वेअर वापरायचा। एक वचनी करता असेल तर वॉज एबल टू। तर करू शकला म्हणजे काय? तर एखादी क्रिया करू शकला। जर समजा शी वॉज एबल टू असेल तर ती करू शकली, म्हणून इथे शकली पण लिहू आपण। आय वॉज एबल टू, मी करू शकलो, ते करू शकले। जेव्हा अशा पद्धतीचं बोलायचं असतं त्याच वेळेला आपल्याला वॉज एबल टू आणि वेअर एबल टू वापरायचं। वेअर फक्त अनेक वचनी आहे। वॉज आणि वेअर हे दोघे टू बी चे रूप आहेत पास्ट टेन्स मधले, हे लक्षात ठेवूया आपण। तर चला सुरुवात करूया। पहिलं वाक्य आहे मी जाऊ शकलो। आता या ठिकाणी आपल्याला जाण्यासाठी गो हे वर्ब आहे, म्हणून आय वॉज एबल टू गो झालं हे वाक्य। मी खाऊ शकलो, आय वॉज एबल टू ईट झालं वाक्य। मी पाहू शकलो, आय वॉज एबल टू सी। मी पोहोचू शकलो, आय वॉज एबल टू रीच। मी आणू शकलो, आय वॉज एबल टू ब्रिंग। मी ते करू शकलो, आय वॉज एबल टू डू, ते साठी दॅट, आय वॉज एबल टू डू दॅट। तर या ठिकाणी आपल्याला वॉज एबल टू हे कॉमन पाहायला मिळालं। वॉज एबल टू आणि आय सुद्धा आहे, मीच्या जागी आय आहे। तर जर मी त्या ठिकाणी मीच्या जागी तो घेतला असता तर असे कोणते कोणते कर्ते घेऊ शकतो आपण, ते आपण बघूया। आय, वी, यू, दे, ही, शी, इट आणि एखाद्याचं नाव नेम पण घेतो आपण, उदाहरणार्थ राम। तर आय वॉज येणार, आय वॉज, वी वेअर एबल टू, यू वेअर एबल टू, दे वेअर एबल टू, ही वॉज एबल टू, शी वॉज एबल टू, इट वॉज एबल टू आणि राम वॉज एबल टू। राम वॉज एबल टू। तर या ठिकाणी जर दोन नावं असतील, राम अँड श्याम वेअर एबल टू प्ले, राम आणि श्याम दोघे खेळू शकले, तर या ठिकाणी दोन नावं झाली म्हणून इथं वेअर येणार। सिंगल नाव असेल तर फक्त वॉज येणार, नावं दोन असतील तर ते अनेक झालं, अनेक वचन मध्ये वेअरच येणार। परंतु इथं वॉज किंवा वेअरच येणार आहे कर्त्याच्या नंतर, आणि मग या सर्वांच्या पुढे काय येणार आहे तर एबल टू। आता बघा, तुमचं सुरुवातीला आहे हा सब्जेक्ट, त्याच्यानंतर याला टू बी म्हणूया, वॉज आणि वेअर हे टू बी आहेत, आणि प्लस काय घेणार आपण डायरेक्ट एबल टू। तर ह्या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीची ही रचना समजून घेऊ शकता आणि मग आपल्याला बोलणं एकदम सोपं होऊन जातं। जसं की मी आय पासून तयार होणारी सगळी या ठिकाणी छोटीशी उदाहरणं घेतलेली आहेत, त्याच्यातच आपण बदल करून पहिलं वाक्य जसं की आहे मी जाऊ शकलो, त्याच्याऐवजी जर म्हटलं तो जाऊ शकला, या ठिकाणी ही म्हणजे तो जाऊ शकला, तर त्या ठिकाणी ही वॉज एबल टू गो। ती जाऊ शकली, या ठिकाणी शी वॉज एबल टू गो। त्याच्यानंतर राम जाऊ शकला, राम वॉज एबल टू गो। राम जाऊ शकला, राम वॉज एबल टू। इट आपण कधी घेत असतो बघा, पेन चालू शकला तर आपण पेन वॉज एबल टू रन, पेन वॉज एबल टू वर्क असं पण म्हणू शकतो। एखादी गोष्ट चालण्यासाठी आपण रन पण म्हणतो आणि वर्क पण म्हणतो। सो इट वॉज एबल टू वर्क। काहीतरी मशीन वगैरे असेल, मोबाईल असेल, तर त्या ठिकाणी निर्जीव वस्तूंसाठी आपण, प्राणी, यासाठी आपण इट हा कर्ता म्हणून घेत असतो, म्हणून या ठिकाणी इट। तर याच्याशिवाय दुसरा कुठलाही कर्त्यामध्ये येत नाही, म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला ज्या वेळेला आपल्याला बोलायचं असतं। मग कोणीतरी काहीतरी करू शकला, क्रिया करू शकला। आता या ठिकाणी करणे म्हणजे काय, तर करणे म्हणजे डू आहे, परंतु हे सगळे जे शब्द आहेत, गो आहे जाण्याची क्रिया, इट आहे खाण्याची क्रिया, सी पाहण्याची क्रिया, रीच पोहोचण्याची क्रिया, ब्रिंग आणण्याची क्रिया, डू काहीतरी करण्याची क्रिया। डू म्हणजे करणेच,
डू करण्याची क्रिया. जेव्हा एखादी क्रिया आपण करू शकला, करू शकली, करू शकलो अशा पद्धतीचे बोलायचं असतं त्याच वेळेला आपल्याला वॉज एबल टू चा वापर करायचा आहे. आता वॉज एबल टू काही ठिकाणी बघा, जर तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम घेतलं किंवा ग्रामरच म्हणूया आपण, तर ग्रामर मध्ये काय असतं, कुड हा जो शब्द आहे हा कॅनचा पास्ट पार्टिसिपल पास्ट टेन्स आहे, कॅनचा पास्ट टेन्स आहे. तर कॅनचा पास्ट टेन्स कुडच्या ऐवजी आपण टू बी एबल टू हे वापरत असतो कुडच्या जागी. बघा आता हेच वाक्य तुम्ही टू बी एबल टू बी म्हणजे काय, इथं वॉज आहे आणि हा एबल टू आहे, तर याच्या ऐवजी टू बी एबल टू च्या ऐवजी आपण कुड सुद्धा वापरू शकतो. एवढ्याच्या ऐवजी आपण हे कुड वापरू शकतो. कसं काय, आय कुड ईट मी खाऊ शकलो, आय कुड सी मी पाहू शकलो, आय कुड गो मी जाऊ शकलो, आय कुड रन मी धावू शकलो, आय कुड स्पीक मी बोलू शकलो. पण कुडच्या जागी आपल्याला काय वापरायचं आहे, टू बी एबल टू. मग टू बी म्हणजे काय, तर हे टू बी म्हणजे प्रेझेंट मधले एम इज आर, पास्ट मधले हे वॉज वेअर आणि फ्युचर मधले शाल बी विल बी, शाल बी आणि विल बी हे टू बी आहे. परंतु आपल्याला पास्ट मध्ये फक्त वॉज वेअर घेता येतात, प्रेझेंट मध्ये एम इज आर घेता येतात टू बी. तर या ठिकाणी कुडच्या ऐवजी जर आपल्याला दुसरं काही वापरायचं असेल तर हे वापरू शकतो आपण टू बी एबल टू. तर टू बी एबल टू चा वापर आपण कुडच्या ऐवजी करायचा आहे आणि कुडच्या टू बी एबल टू च्या ऐवजी कुडचा वापर करायचा आहे. दोघे एकमेकांना रिप्लेस होत असतात. यामध्ये हे पूर्ण रिप्लेस होणार, याच्या जागी कुड येणार. हे ग्रामर मध्ये आहे. कधी कधी वापर प्रश्न असा येतो की डू ॲज डायरेक्टेड मध्ये की सूचनेप्रमाणे जर तुम्ही बदल करा तर या ठिकाणी यूज टू बी एबल टू. मग वाक्यामध्ये जिथं कुड असेल, असं वाक्य असेल की आय कुड इट, तर ते कुड काढून टाकायचं असतं आणि त्याच्यामध्ये वॉज एबल टू. मग रचना कशी असते, तर सब्जेक्ट आहे प्लस टू बी आहे आणि मग एबल टू आहे. तर अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतरचं जे व्हर्ब येतं ते येतं V1. V1 म्हणजे काय, मूळ क्रियापद. या ठिकाणी क्रियापदाचं प्रथम रूप, पहिलं रूप. तर अशा पद्धतीने कोणीतरी काहीतरी करू शकला असं जर आपल्याला बोलायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला वॉज एबल टू चा वापर करायचा आहे. तर चला आपण अजून बघूया काही उदाहरणं. चला तर मित्रांनो, पुढचं वाक्य आहे आम्ही सहन करू शकलो. वी वेअर एबल टू बिअर. बिअर म्हणजे सहन करणे. बघा आता या ठिकाणी वॉज एबल टू, वेअर एबल टू जे असेल ते कॉमन येणार आहे कर्त्यासोबत आणि जे काही क्रियापद म्हणायचं आहे आपल्याला, जो क्रियादर्शक शब्द आहे तो शेवटी येणार आहे. गणेश उपस्थित राहू शकला. उपस्थित राहण्यासाठी प्रेझेंट, गणेश वॉज एबल टू प्रेझेंट. अनिता सीताला सांगू शकली. अनिता वॉज एबल टू टेल सीता. अनिता वॉज एबल टू टेल सीता. माझा भाऊ चित्र काढू शकला. माय ब्रदर वॉज एबल टू ड्रॉ पिक्चर. माय ब्रदर वॉज एबल टू ड्रॉ पिक्चर. तू मला वाचवू शकला. यू वेअर एबल टू सेव्ह मी. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण बघितलं की वॉज किंवा वेअर एबल टू, वॉज एबल टू, वेअर एबल टू हे आपल्याला प्रत्येक ठिकाणी कर्त्याच्या नंतर डायरेक्ट घ्यायचं आहे. आम्ही त्याला आग्रह करू शकलो. सो या ठिकाणी वी वेअर एबल टू इन्सिस्ट. आग्रह करणे, इन्सिस्ट. तर या ठिकाणी आपल्याला फक्त क्रियापदाचं मुख्य रूप जे आहे, पहिलं रूप जे आहे, आम्ही जाऊ शकलो. वी वेअर एबल टू गो. आम्ही येऊ शकलो. वी वेअर एबल टू कम. मी बोलू शकलो. आय वॉज एबल टू स्पीक. किंवा मी सांगू शकलो. आय वॉज एबल टू टेल. आय वॉज एबल टू से. आय वॉज एबल टू सिंग. मी गाणं म्हणू शकलो. मी फळ्यावर लिहू शकलो. आय वॉज एबल टू राईट ऑन बोर्ड. तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे आहे वाक्यरचना ही जी आहे आपल्याला पाठ करायची आहे. वॉज एबल टू च्या आधी कर्ता, कर्त्यामध्ये एवढे लोक येतात जसं की आय, वी, यू, दे, ही, शी, इट आणि नेम. आता या ठिकाणी बघा माय ब्रदर सुद्धा या ठिकाणी कर्ता म्हणून आलेला आहे. माझा भाऊ या ठिकाणी कुठेच नाही, पण आपण या ठिकाणी नेमच्या ऐवजी त्या ठिकाणी बघा
अशा पद्धतीने. कर्ता म्हणून वाक्यामध्ये कोण असतो की जो मुख्य क्रिया करणारा असतो. तर माझा भाऊ चित्र काढू शकला, तर चित्र काढण्याची क्रिया कोणाकडनं झालेली आहे, तर माय ब्रदर. म्हणून माय ब्रदर या ठिकाणी सुरुवातीला येत असतं. बऱ्याच वेळेला आपली अडचण अशी असते की वाक्यामध्ये सुरुवातीला काय येतं, तर हे चांगलं लक्षात ठेवा की वाक्यामध्ये हा जो सब्जेक्ट आहे याला मराठीमध्ये कर्ता म्हणतात, इंग्लिशमध्ये सब्जेक्ट म्हणतात. आता तुम्ही म्हणाल इंग्लिशमध्ये सब्जेक्ट म्हणजे आपण शाळेमध्ये शिकतो ते विषय पण आहेत का? हो, तर ते सब्जेक्ट म्हणजे शाळेमध्ये शिकलेले विषय आहेत. सब्जेक्ट म्हणजे एक प्रजा पण आहे, जे लोक. सब्जेक्ट म्हणजे लोक, जसं राजाची प्रजा असते तसं सब्जेक्ट म्हणजे प्रजा होतो. सब्जेक्ट म्हणजे तुम्ही विषय शिकतात ते जे विषय असतात शाळेमध्ये शिकण्यासाठी, गणित, इंग्लिश ते. आणि सब्जेक्ट म्हणजे कर्ता सुद्धा असतो. तर या ठिकाणी वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट येणार, त्याच्यानंतर वॉज एबल टू येणार. हे फक्त भूतकाळामध्ये बघतोय आपण, हे फक्त आपल्याला भूतकाळामध्ये, कारण प्रेझेंटमध्ये याच्याऐवजी एबल टूच्या आधी वॉज वेअरच्या ऐवजी एम इज आर येणार आहे, हे आपण बघितलेलं आहे. आणि फ्युचरमध्ये शाल बी विल बी येणार आहे. फक्त आज आपण या ठिकाणी प्रेझेंट पास्टमध्येच करू शकला, करू शकली हेच येतं, हे आपण आजच्या भागामध्ये बघितलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा, शेअर करा. तुम्हाला आणखीन काही टॉपिक्स हवे असतील की ज्याच्यावर आपण व्हिडिओ अजून बनवले पाहिजेत, तर ते टॉपिक सुद्धा तुम्ही सजेस्ट करू शकता. तर व्हिडिओ शेअर करत राहा, बघत राहा. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.